बहीण भावानो, ए भावा बहिणीनो, मला काय म्हणायचं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगणं एवढं वाटतंय तेवढं सोपं नाही बरं काय. ज्याचं जीवन सोपं आहे, मग हे फोन कुणकडे चाललाय त्या रिंगला अडकविलं या, ते इकडे 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 व्हायले बघा, कुठाल्या कुठे गेलं या. हां, तर मी काय म्हणत होते, प्रत्येकाला जीवन जगणं एवढं बी सोपं नसतंय. आणि ज्याचं जीवन सोपं आहे जगायला लाईफ, त्याला त्याचा काय अनुभव येणार आहे. आता मी माझा अनुभव सांगणार आहे बरं का भावांनो बहिणीनो. हा भाऊ माय घावन फाटलाय व, थांबा काहीतरी घेते. जाऊ द्या आता, गाऊन घ्यायची तर दुसरी. हां, मला लक्षच नाही राहिलं कसं काय की असंच आहे मी. तर ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असते ना, ते कुठलीच गोष्ट विसरत नाही. विसरत आहे का? तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे व. नांद्या करणं वाटतंय तेवढं सोपं नाही. आणि माझ्यासारख्या फॅट बाईला, अहो आता मी तुम्हाला फॅट दिसत असेल माय, ह्या 2-3 वर्षामध्ये फक्त ते करोना येऊन गेला आणि ह्या बाईवर त्याचा एवढा परिणाम झालाय म्हणतात की आता सुधारायचं नावच घेईना या. खरं आहे या. म्हणजे आई वडील गेल्याच्या नंतर व सगळं बिघडून बसलंय. आयुष्य म्हणजे ना काहीच उरलं नाही असं मला वाटतंय. हे तितकंच खरं आहे. पण त्याच्या अगोदरचं माझं आयुष्य मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यामध्ये बरं का. असं तर आता राहिलेलं माझं आयुष्य तेवढं पुरणार नाही. इथून मागं जेवढं मी आयुष्य जगत आले ना, त्याच्यामध्ये काय काय घडलं ते सांगत गेले तर बरं का. मी का म्हणलं, नांद्या वाटतंय तेवढा सोपा नाही नांद्या करायचा म्हणल्यास. तर बघा, जवानपणी कुणी पुढं असतंय, पोरगी बिन पोरग बी. तर माणसाला तेवढं काही अनुभव बी नसतंय. आणि चुका होत्यात बरं का आपल्याकडून बी, असं नाही की नाही, चुका होत्यात आपल्याकडून सुद्धा. तुम्हाला मी सांगते, माझ्या नांदत्या घरात माझ्याकडून झालेली चूक आणि त्याचे परिणाम सुद्धा ऐकून घ्या बरं का, नीट लक्षात घ्या. आताच्या मुलीला हे असलं अशा गोष्टी जाणवणार सुद्धा नाही त्या आताच्या मुलीला व. तर बघा, माझ्या नांदत्या घरी काय झालं होतं, आमच्या सासूबाईच्या अंगात येते देवी, चंद्रापूरची देवी येते. आता मी देवांच्या विरोधात बोलते असं तुम्हाला वाटत असेल, पण देवाईनं माझं काय वाईट बी केलं नाही, चांगलं बी केलं नाही, जाऊ दे त्याला. तर सासूबाईच्या यायला अंगात, म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर बरं का, आधी नव्हतं येत तिच्या अंगात त्यांच्या माय. आता हे असलं बोलून बोलून जबान फिसल जा रहा है हमारा. तर सासूच्या अंगात यायचं, मग ते नसतंय का बघा, कान फुकायचं, ते गुरुमाय करून घ्यायचं आणि गुरुबाप करून घ्यायचं. हे असला कार्यक्रम होता आमच्या घरी.
माझ्या नानत्या घरी कार्यक्रम होता आणि नणंद बाळातीन होती. झालं होतं तिला 2-4 महिने. हां, पण तिथंच राहत होती आमची नणंद पहिलं आमच्या नानत्या घरी लय दिवस राहत होती. हां, तर मग आता हे कार्यक्रमाला जायचं होतं. ते नाही का बघा मरीमाय असती गावामध्ये गावात वट्यावरली देवी, गाव देवीला ते काहीतरी जायचं होतं पाया पडायला. आता ते नाही सांगत बसत, मला कळत नाही त्याच्यातलं. हां, ते देव करायचा होता बघा, एवढं सांगते तुम्हाला. घरी होता देव. हां, तितक्यात आमचा सासरा जे आहे का, माझा सासरा कुणातरी कारणानं काहीतरी आणायसाठी, काहीतरी घेऊन येण्यासाठी समजा ते गेला गावात. म्हणजे आपल्या गावाकडं कसं बुधवाड्याला बुधवाडा म्हणते, तर मारवाड्याला मारवाडा म्हणत नाहीत का. आणि ह्या गावातले म्हणजे वंजारी, मराठी ह्या अशा जाती, हे 2 प्रकार आहेत बरं का. हां, मी कुठलीच गोष्ट अशी म्हणजे नाकारीत नाही व जे आहे तेच बोलते. तर सासरा गेला गावामध्ये कुठल्या तरी कारणानं, काय आणायचं ठेवायचं असेल समजा. पण ते सासरा जे गेला गावात, तर तिथं होती टी व्ही जी बघत बसला, ती टी व्हीच बघत बसला तिथंच. कळलं का. मग लय वेळ झालं आणि लय वेळ झालं. मग आता घरामध्ये सगळे कामाला गुंतलेले आणि मीच मोकळी होती. मी मोकळी का होते, तर मला बघा मानसिक पाळी आली होती तेव्हा. देव घरात होता, पण मला मानसिक पाळी आली होती. मानसिक पाळी आली की आता बी आमच्याकडं 4 दिवस बाहेर ठेवतात, वायला ठेवतात. हो, ठेवतात बरं का. तर मग मी कशाला हात लावू शकत नाही, कायला शिवू शकत नाही, काय कामधंद्याला मदत करू शकत नाही, काहीच नाही. मी आपली बाहेरच लिंबाच्या झाडाखाली बाज टाकून. कळलं का. तिथं कुणी येणार बी नाही, जाणार बी नाही, त्या बाजावर आतरून बी नाही, काहीच नाही. नुसती बाज टाकलेली, त्या बाजावर मी. तिथं कुणी यायचं नाही, जायचं नाही, काय नाही. तर मग आले आमच्या सासऱ्याची बहीण आली, सासऱ्याची बहीण, आणि मला म्हणली, ए पोरी जायते कुठं गेले ते आणून त्यांना बोलून आमच्या सासरे बुवाला. माय गेली पोरगी. म्हणजे मी व माय गेली, बाई गेली. आता ते कुठं असते ते माहिती आहे आम्हाला. असंच गावातलं एक आमचे सासरे ते जिथं काम करीत होते का बघा, ते घर मला माहिती होतं. मग मी तिथं गेले तर मस्त सासरा टी व्ही बघत बसलाय आमचा. मग गेले मी आणि सांगितलं त्यांना, घरी तुम्हाला बोलवायली तर चला, घरी तुम्हाला बोलवायली तर चला. तर सासरा म्हणताय, हो येतो जाय तू, हो येतो जाय तू. आता मी कायची जाते, मी बी पोरगी स्वर्गी, अक्कल ना फिकल, अनुभव ना फिनुभव. आणि घरी बी तसं बी मला काही काम नव्हतं. आणि तवा बघा बुधवाड्यात तर टी व्हीच नव्हती व. हां, पण गावात सुद्धा कुठंच होत्या टी व्ही, कुणाच्या इथं तरी. आणि त्या टी व्हीचा लोभ एवढा होता बाई, की लय लोभ होता व. खरंच लोकायला, मलाच एकटीला नाही, सगळ्यालाच लोभ होता टी व्हीचा. टी व्हीमध्ये काही बी लागू द्या, माणूस नुसतं बोलायला नाही असू द्या, ते अप्रूगच वाटायचं असं दिसायलेलं समोर. बसली की मी बी तिथंच टी व्ही बघत म्हाताऱ्या संग आमच्या. आता म्हातारं म्हणता व माय, आता म्हातारं म्हणता तेव्हा मामाजी म्हणत होता. हां, आता चलत आहे म्हातारं म्हणायला. अहो सगळेच म्हणते वय माय, मी नाही म्हणत उगा आता तुमच्या देखत म्हणायली. हां, म्हणता तू होणार नाहीस का. आता मी तर म्हातारीच झाले, पण त्याच्या इतके होऊस तर वाचत आहे का नाही की माहीत नाही. माझी सासरे अनेक धड धाकट आहेत. कह्याच आले बाई,
बसले मी तिथंच टी व्ही बघत सासऱ्यासंग. तवर इकडं कार्यक्रम होऊन गेला घरचा देवदेवाचा. आणि मग टी व्ही बघणं झाल्यावर मग आलाव आम्ही बरं का. आलाव आणि मग लागले की सगळेच बडबड 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 करायला, लयच लागले बडबड करायला घरी. आणि मला तर नुसतं कसनुकीच करायला लागली. अक्कलच नाही, हे नाही ते, नुसत्या शिव्यान फिव्यान द्यायले लय. म्हणजे हे असलं पदरात पडले म्हणू व माय. आणि मग सासरा म्हणायला पोरीला जाय म्हणलं होतं तरी पोरगी तिथून काय हलना गेली. आता सासऱ्याला लय बोलणं बसलं. हां, तिला अक्कल नाही तुला नाही का म्हणू पण कायच आलंय. मी तवा बी गज बसत नव्हते ना, आता बी गज बसत नाही. हां, तवा बी मी काय म्हणलं, इथं बी मला कोणी शिवून घेत नव्हतं. हां, इथं बी मला कोणी जवळ येऊ द्याय ना. मग काय झालं, मी तिथं बसले तर बघत टाकलं बोलून मी. कह्याचं आलंय. आता आमच्या दारामध्ये बघा 5-6 लिंबाचे झाडं, छोटे छोटे पण बरं का, जास्त असे मोठे नाही. 5-6 लिंबाचे झाडं एकात एक असे मैदानात आलेले व ते तसेच रोपडे फाडविले होते. तर फाडविले म्हणलं तर चांगले झाले होते, झोका बांधायसारखे झाले होते बघा लहान लेकराला. कह्याचं आलंय बाई. बोलत 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 त्या माझ्या नवऱ्यानं त्या लिंबाचा फोगारा असा सटकूनच वाढला खाली. आणि अशा सटासट मला सटके दिले म्हणतात. अजून बी वळ आहेत माझ्या मांडीवर, काळं निळं झालेलं रक्त. कळलं का, वळ ते अजून बी आहेत. वल्या फोकानं मार दिला का तर जबान लढवी ती. माझी माय बोलायली तर ऐकून घ्यायचं गपचीप. वापस का बोलली म्हणून एवढा मार खाल्ला. एक तर तिकडे जाऊन टी व्ही बघत बसायची चूक झाली. आणि घरी येऊन पुन्हा म्हणायली घरी बी मला काय काम नव्हतं म्हणून मी बसले तिथं, फक्त स्वतःची बाजू मांडली होती व माय थोडीशी. त्या नवऱ्यानं वल्या फोकाने सबीना काढला माझा. वल्या फोकाने सबीना म्हणते त्याला, कळलं का. असा सबीना काढला म्हणतात की नुसते पुन्हा दुसऱ्या दिवशी बाटली असते का बाटली, त्या बाटलीमध्ये गरम पाणी करू सासू देत होती आणि ह्यानं शेक म्हणत होती. एवढं मारलं होतं. असं किती एक बारा मारलेला आहे, पण नाही सुधारली बाई. जाग्यावर जिताल्या तिथं जे चुकीचं आहे ते मान्य बी करणार, आणि जे चुकीचं आपल्या संग व्हायलंय त्याला जाब बी देणार, विचारणार. पण ना खरं आहे का नाही, काही गोष्टी आपल्या चलत नाहीत. काही गोष्टी आपल्याला त्या सैन करीत जावं लागतं. कळलं का. पण कधी कधी काय होतं ते सहन करता 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 तीच सवय लागती आणि माणूस मग काय बी सैन करीतच राहतं काय बी सैन करीतच राहतं. ते गुणमत माझ्यात नाही आला बघा सैन करण्याचा. मी स्वतःला त्रास करून घेतला तितकाच दुसऱ्याला दिलेला आहे. 50-50 बराबर. खोटं नाही रे बाबा मी बोलत. का त्याच्यात काय आहे मिळगत. जेवढं खरं बोलतान तेवढं आपण आपल्या स्वतःच्या नजरवरी करून चालतान. तशी आहे मी आताच्या पिरियडला. आत्ता ह्या माझ्या संग जेवढं घडवून आणलं घडविलं, जेवढं काय जे काय भानगडी झाल्या, पण त्याच्यातून बी मला निघून निघायचं होतं आणि ते मी निघाले बरं का. आणि जी लेक माती
किती खरतड असू द्या म्हणते ना सासर, सासर किती खरतड असू द्या, जी लेक माती जागेवर जिताल्या तिथं बरोबर आहे वागायला, ती निघून निघणार म्हणजे निघणार नक्कीच. पण आपण स्वतःच सक्षम असायला पाहिजे. चुकीच्या जागेवर चुकीचं, चांगल्या जागेवर चांगलं. म्हणजे आपलं जर चुकलं तर ते मान्य सुद्धा करून घ्यायचं. आणि समोरचं जर चुकत असलं मग ते नवरा असू, सासू असू, ननद असू, सासरा असू का दीर असू, तिथं त्याला जाब विचारायला कधीच मागं पुढं बघायचं नाही, भ्यायचं नाही. मग बघा कसं निघून निघत नाही तर सगळे वाटावर येते तर सगळे सरळ होते तर हळूहळू हळूहळू हळूहळू. म्हणजे जसं जसं आपण स्वतःचं साम्राज्य स्वतः घडवीत चलताना तसं तसं हो माझं साम्राज्य मी स्वतः घडवून आणलेलं आहे. अहो म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करत 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 त्याच्यामध्ये 3 लेकरं बी पैदा करून इथपर्यंत आले आहे. आणि आता ते एवढा रागीट नवरा असा थंडगारच झालाय. कळलं का? लेकरामुळं माझ्यामुळं नाही. थंडगार झालाय पण ते लेकरामुळं झालाय. जसे जसे लेकरं मोठे होत गेले तसं तसं मला आता लेकरं मोठाले झाले तर उगाच एखादा शब्द महागारी बोलले फटकून तर काय राहिलं आपलं, ह्याची जाण ठेवून ते वागत आहे आता. कळलं का?